15 लाख जब ले खाता में ना आई ये चौकीदार। 15 लाख जब ले खाता में ना आई ये चौकीदार। कैसे बनाई बड़े साहब 24 में सरकार। कैसे बनाई बड़े साहब 24 में सरकार। पाहिजे। आता कंगनाबरोबर अजून एक विषय चर्चेत आहे ती म्हणजे नेहा सिंग राठोड। ही एक भोजपुरी सिंगर आहे, खूप फेमस आहे, तिचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही नक्की ते पहा। ती गाणे लिहिते ते मोदी सरकारच्या विरोधामध्ये। तर तिने परवाच्या होळीला मोदींवर हे गाणं लिहिलं। लोकसभा चुनाव मीडिया साहेबवा के धोवे लगल पाँव। बोलो हाय रे हाय रे हाँ। अरे उजली दाढ़ी उजला कुर्ता पैजामा। उजली दाढ़ी उजला कुर्ता पैजामा। कभी चौकीदार कभी चंदा मामा। बोलो हाय रे हाय रे हाँ। अरे आरो के पेपर भइल लीक। आरो के पेपर भइल लीक। लोक सेवा आयोग के रहन न ठीक। बोलो हाय रे। अरे लइका लोग मांगेला नौकरी के भीख। लइका लोग मांगेला नौकरी के भीख। तो पुलिस के डंडा बेरोजगारों के पीठ। बोलो हाय रे। गैस भइल महंगा ना चूके उधारी। गैस भइल महंगा ना चूके उधारी। भइल सरेंडर सिलेंडर कुमारी। बोलो हाय रे हाय रे। त्यानंतर मोदी भक्तांनी तिला ऑब्व्हियसली ट्रोल केलं। भक्तांची एक खासियत म्हणजे जेव्हा समोरची व्यक्ती काहीतरी म्हणत असते तेव्हा त्यांच्याकडे लॉजिकल उत्तर नसतं किंवा ती व्यक्ती चुकीची सांगते आहे, ही फॅक्ट चुकीची आहे हे पण ते बोलत नाही, ते डायरेक्ट तुम्हाला शिव्या देतात। आणि एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला शिव्या देते तेव्हा समजून घ्यायचं की हिच्याकडे काहीही उत्तर नाही आहे, तिला फक्त इतकंच वाटतं की तुम्ही काहीच बोलू नये। तर लोकांनी तिला मिया खलिफा ही जी एक खूप मोठी पॉर्न स्टार आहे तिच्याबरोबर कम्पेअर केलं। हे फोटो तुम्हाला दिसत असेल। अनेक मोदी का परिवारवाल्यांनी तिला अशा प्रकारे ट्रोल केलं। ती तेव्हापासून ट्विट करते आणि ती असं म्हणते आहे, ती सांगते की हे BJPवाले मला का ट्रोल करत आहे, किती घाणेरड्या भाषेमध्ये बोलत आहे, तुम्ही माझी तारीफ करायला पाहिजे की ही सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवते आहे, काहीतरी महत्त्वाचं बोलते आहे, सामान्य माणसाच्या कामाचं बोलते आहे आणि तुम्ही तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे ती पण खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती काल। पण तिला सपोर्ट देताना हे स्मृती इराणींनी पण ट्विट नाही केलं किंवा कुठल्याही ह्या ज्या महिला मंत्री आहेत हे कोणीही तिच्या सपोर्टमध्ये आलेलं नाही आहे। फक्त मंडीचा भाव विचारल्यामुळे लोक तर कंगनाला मंडीचा भाव विचारल्यानंतर स्मृती इराणी मॅडमला लय वाईट वाटलं। समजू शकते मी, सगळ्यांनाच वाईट वाटलेलं आहे। पण स्मृती मॅडमला जेव्हा मोदी का परिवारवाले हे लोक नेहा सिंग राठोडला घाणेरड्या भाषेमध्ये पॉर्न स्टारशी जेव्हा कम्पेअर करतात तेव्हा नाही का वाटत की महिलेच्या सन्मानाचा प्रश्न आहे। तर हे होते मुद्दे जे काल आणि आज ट्रेंडिंगमध्ये आहेत। तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जितके जास्त कमेंट, लाईक, शेअर करता तितका हा व्हिडिओ रीच व्हायला मदत होते। थँक्यू सो मच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।